नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहे ताकाच्या बेसनाच्या वड्या। त्यासाठी आपण घेतलेले अर्धा लिटर ताक, 2 मोठे कांदे चिरून घेतले, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कढीपत्ता। आता ह्या ताकामध्ये आपल्याला बेसन ॲड करायचं आहे। आता ह्या ताकामध्ये आपण बेसन घालत आहोत। साधारणतः 5 ते 6 चमचे आपल्याला बेसन घालायचं। बेसन थोडंसं जास्त घालायचं कारण त्या वड्या मग आपल्याला जमणार नाही। हे बेसन आता व्यवस्थित ताकात आपल्याला मिक्स करून घेतले। त्यासाठी मी रवी घेतली, त्या रवीने मी ते बेसन ताकात मिक्स करून घेते। एकही ताकामध्ये गुठळी राहिली नाही पाहिजे, त्यासाठी ह्या रवीने मी ते छानपैकी असं मिक्स करून घेते। मस्त असं बेसन मी ताकात मिक्स करून घेतलेले आहे। असंच तुम्हालाही करून घ्यायचं आहे। आता बेसन करायसाठी आता आपण कढई तापत ठेवलेली आहे। त्यात आता 3 ते 4 चमचे तेल घालायचे। तेल गरम झालं की त्यात आपल्याला जिरे आणि मोहरी टाकायची आहे। मोहरी आपली छानपैकी तडतडलेली आहे। थोडीशी मोहरी आणि थोडंसं जिरं आपण घातलेलं आहे। यात आता आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। पहा, आपला कांदा थोडासा ब्राउनिश झालेला आहे। आता यात घालत आहे आपण थोडासा कढीपत्ता, बेसन पोटाला बाधते म्हणून आपण यात घालत आहे थोडंसं हिंग, आणि आपण यात तिखट नाही घालणार म्हणून थोडासा ठेचा आपण जास्त टाकत आहे। या ठेच्यामध्ये मी आधीच कोथिंबीर, लसूण आणि जिरं घातलेलं आहे म्हणून साधारणतः 2 चमचे मी ठेचा यात घातलेला आहे। आता हे छानपैकी 1-2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। गॅस मंद आचेवर करून घ्या, नाहीतर आपला कांदा पूर्ण जळून जाईल। हे आपलं सगळं साहित्य व्यवस्थित असं भाजल्या गेले। यात आपल्याला टाकायची आता थोडीशी कसुरी मेथी, ती मी हातावर बारीक करून घेतली होती। हे सगळं मिक्स केल्यानंतर यात आता आपल्याला घालायची थोडीशी अर्धा चमचा हळद, आणि चवीपुरतं मीठ। मी अर्धा लिटर ताकासाठी जवळपास 2 ते 2.5 चमचे घालत आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालून घ्या। सगळं व्यवस्थित मिक्स केलंय मी आता यात आपल्याला बेसन घातलेलं ताक घालायचं। हे पहा, मी सगळं ताक पूर्णपणे टाकत आहे यात। आणि हे व्यवस्थित, गॅसची फ्लेम आता थोडीशी वाढवली तरी चालते। सगळं मी व्यवस्थित असं मिक्स करून घेते। पहा, बेसनाला अशी आपल्याला थोडीशी उकळी येऊ द्यायची। पहा कसे बारीक असे बुडबुडे निघालेले आणि आपलं पूर्ण ताकातलं बेसन असं घट्ट आवळून आले। त्याची कन्सिस्टन्सी पहा तुम्ही, घट्ट असं आले। हे असं घट्ट आल्यानंतर याच्या वड्या खूप छान बनतात।
आता एका ताटाला आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. ते तेल पूर्ण पसरून घ्यायचं आहे, कारण हे बेसन आपल्याला यात ओतून घ्यायचं ह्या ताटात. तेल लावल्यामुळे ते ताटाला चिपकणार नाही. पहा, छान असं तेल पसरून घेतलं आहे मी ताटाला. आता हे बेसन यात टाकून घ्यायचं आहे. बेसन टाकल्यानंतर हे थोडंसं पसरून घ्यायचे. थोडीशी जाडसरच लेयर आपल्याला ठेवायची आहे. पहा, हे गरम गरमच बेसन आपण ताटामध्ये काढलेलं आहे. हे आता व्यवस्थित सेट होऊ द्यायचं आहे आपल्याला. आणि थोडंसं थंड झालं की याच्यावर भरपूर असा सांबार घालायचा आहे. तो मी आत्ताच घालते, दाखवते तुम्हाला. यावरती भरपूर असा सांबार आपण घालून घेणार आहोत. आणि हे थंड झाल्यानंतर याच्या आपल्याला वड्या पाडायच्या आहेत. बेसन आपलं छानपैकी थंड झालेलं आहे. आता आपण त्याच्या वड्या पाडून घेऊ. त्याच्यासाठी सराटा घेऊन ते आपल्याला कट करायचे आहे आणि त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या. या ताकातल्या वड्या जवळपास 2 ते 3 दिवस बिना फ्रीजच्या वरच छान टिकतात. जर आपल्याला प्रवासाला जायचं असेल तर हे भाजी म्हणून सोबत न्यायचं एक बेस्ट ऑप्शन आहे. पहा, सगळ्या बेसनाच्या आपण छानपैकी वड्या पाडून घेतलेल्या आहेत. ह्या वड्या आता आपण काढून घेऊ. पहा, किती छान प्रकारे ताटाला थोडंसंही बेसन चिपकलेलं नाही. आता ते आपण डिशमध्ये सर्व करून घेऊया. माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. सबस्क्राईब पण करा. थँक्यू.